गोकुळ दूध संघाची निवडणूक आता केवळ दूध उत्पादकांची किंवा संचालक मंडळांची निवडणूक राहिलेली नाही. कोल्हापूरच्या राजकारणाचा पुढचा चेहरा कोण ठरवणार याचा हा सेमीफायनल मानला जातोय. नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज. एकीकडे आमदार सतेज पाटील यांनी 10 उमेदवार निश्चित झाल्याची घोषणा करत वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे महायुतीतील अंतर्गत गणिते अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेली नाहीत. त्यामुळे गोकुळच्या मैदानात प्रत्येक दिवसागणिक नवे राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वात मोठी चर्चा आहे ती दूध संस्थांच्या ठरावाची. अनेक संस्थांमध्ये प्रतिनिधी कोण असणार यावरून संघर्ष सुरू झालाय. काही ठिकाणी 2 गट आमने सामने आले आहेत. त्यामुळे बोगस ठराव, बनावट सह्या आणि शिक्क्यांच्या वापराची शक्यता व्यक्त होत असून प्रशासनानेही याची गंभीर दखल घेतली आहे. सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की बनावट कागदपत्रे आढळल्यास संबंधितांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल. परिस्थिती इतकी तापली आहे की ठराव स्वीकृती प्रक्रियेदरम्यान पोलीस बंदोबस्ताचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्ती प्रदर्शनाची रणनीती आखण्यात आली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः ठराव जमा करताना उपस्थित राहणार असल्याचं सांगितलंय. यावरून गोकुळची निवडणूक किती प्रतिष्ठेची बनली आहे याची कल्पना येते. दरम्यान शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दाही ग्रामीण भागात राजकीय रंग घेताना दिसत आहे. शेतकरी, विविध संघटना आणि राजकीय पक्षाच्या भूमिका बदलत्या समीकरणांना नवी दिशा देऊ शकतात. त्यामुळे गोकुळचं राजकारण आता केवळ दूध संघापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. या निवडणुकीतील खरा ट्विस्ट म्हणजे मतदारांपेक्षा ठरावावरच सुरू असलेली लढाई. कारण ज्याच्या बाजूने जास्त संस्थांचे ठराव त्याच्याकडे निवडणुकीची प्राथमिक आघाडी जाणार आहे. त्यामुळे सध्या गोकुळच्या मैदानात प्रचारापेक्षा ठरावाचं राजकारण अधिक चर्चेत आहे. आणि म्हणूनच प्रश्न एकच, गोकुळचा गड कोण जिंकणार, महायुती की विरोधक? सतेज पाटील यांची संयमी रणनीती यशस्वी ठरणार की हसन मुश्रीफ यांचं शक्ती प्रदर्शन बाजी मारणार? याचं उत्तर पुढील काही दिवसात मिळेल. मात्र एक गोष्ट निश्चित, गोकुळच्या या रणांगणातून कोल्हापूरच्या भविष्यातील राजकीय समीकरणाचा आराखडा निश्चित होणार हे मात्र नक्की. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.